नमस्कार बांधवांनो, काल जो जरांगे पाटलाचा संघर्षाला काल यश आलं आणि मराठ्याच्या बाजूने ऐतिहासिक असा शासनाने जी.आर. काढला आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. तर काही जणांचे पोटं दुखायला लागले. त्याचं म्हणणं होतं का आमचं नेलं आणि तुम्हाला दिलं. त्याला म्हणलं खोटं बोलायचं नाही. म्हणे आता आम्ही प्रतिमोर्चे काढणार आहे. त्याला म्हणलं कॉपी करायची नाही. म्हणे असं कसं आमच्यामध्ये तुम्ही आता अतिक्रमण केलं. अरे बाबांनो, तुम्ही 60-70 वर्षापासून जे आमचंच आरक्षण खाऊ राहिले आणि तुम्हाला वाटतं याला आरक्षणाची गरज. आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती, पण घोड्याच्या शर्यतीमध्ये घोड्याला पायखुटी घालून गाढव जर पुढं पळत असन तर घोड्याला ते कसं बरं वाटन. त्याच्यामुळं नाईलाजानं आम्हाला हे आरक्षण मागावं लागलं. देणारे असूनसुद्धा आम्हाला मागावं लागलं. त्यामुळे तुमचं काही पोटदुखाचं कारण नाही. आणि मग आता काही अडचण नाही. तुमच्यात जर कौशल्य क्वालिटी असन, आता तुमची पायखुटी मोकळी आहे, आमची पायखुटी मोकळी आहे. चला स्पर्धेमध्ये आपण बरोबर येते. आता ज्याच्याकडे कौशल्य असन, ज्याच्यात क्वालिटी असन, तो जाईन पुढं. त्याच्यामुळे काही असं मनाला लावून घ्यासारखं काही नाही याच्यामध्ये. जे आमचं होतं ते आम्ही घेतलं आणि ते नियतीचा नियमच आहे. कधी न कधी ज्याचं आहे ते त्याला होतंच, फक्त त्याला वेळ काळ लागतो. ते आम्हाला मिळालं आमच्या संघर्षामधून. एक मराठा लाख मराठा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.